मी सरिता कौशिक. झिरो अवर मध्ये तुमचे स्वागत करत तुम्हाला दिवसाच्या महत्त्वाच्या बातम्या सांगते. बातम्या आहेत मराठा आरक्षणाशी संबंधित. पहिली मोठी बातमी, 7 दिवसात राज्य सरकारने गठीत केलेली समिती मराठवाड्यातील मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देण्यासंदर्भात अहवाल सादर करणार. दुसरी मोठी बातमी, मात्र हे घडवून आणायला जे मनोज जरांगे जालन्यात उपोषणाला बसले आहेत त्यांची आज तब्येत खालावली आणि त्यांना आज मात्र थेट उपोषण स्थळीच सलाईन लावण्याची वेळ आली. मात्र उपोषण सध्या तरी सुरूच आहे. इतकंच नाही तर संध्याकाळी 6 वाजता घेतलेल्या पत्रकार परिषदेतही जरांगेंनी पुन्हा एकदा सरकारला इशारा दिला आणि त्यानंतर रात्री अर्जुन खोतकर उपोषण स्थळी पोहोचले. तिथं त्यांनी उद्या सकाळी 11 वाजता मनोज जरांगे अंतिम निर्णय घेतील असं जाहीर केलं. तिसरी मोठी बातमी, मराठा समाजाचा रोष कमी करण्याच्या दृष्टीने पुढची मंत्रिमंडळ बैठक ही थेट छत्रपती संभाजी नगर मध्ये होणार. निमित्त करणार मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाचा. चौथी मोठी बातमी, कालपासून तीव्र प्रतिक्रिया देणाऱ्या ओबीसी समाजाने तर ओबीसीतून मराठ्यांना आरक्षण दिल्यास मराठा समाजाच्या आंदोलनापेक्षाही मोठे आंदोलन उभारण्याचा इशारा दिला. पाचवी मोठी बातमी, ओबीसी महासंघाच्या या भूमिकेवर तेवढ्याच तीव्र प्रतिक्रिया मराठा संघटनांनीही आज दिल्या आहेत. या 5ही बातम्यांचा परिणाम हा की सरकारला काही कठीण निर्णय घ्यावे लागू शकतात आणि त्यावरच आपला आजचा पहिला प्रश्न आधारित होता. त्यासाठी आपण जाऊया आपल्या पोल सेंटरला. आजचा माझाचा पहिला प्रश्न होता, जरांगेंचा अल्टिमेटम आणि सरसकट कुणबी प्रमाणपत्राला ओबीसी महासंघाच्या विरोधानं सरकार कात्रीत सापडलंय का? तुम्हाला सांगायचं होतं होय किंवा नाही. यावर महाराष्ट्राची मतं जाणून घेणार आहोतच, पण मराठा आरक्षणासाठी सुरू झालेल्या आंदोलनात ओबीसी आरक्षणाचा विषय कसा आला तर त्याचं उत्तर आहे कुणबी प्रमाणपत्र. जे निजामकालीन मराठवाड्यातील मराठ्यांच्याकडे होते असे काही पुरावे आणि दावे आहेत. हेच कुणबी प्रमाणपत्र आज मराठा समाजाला द्या, त्यामुळे त्यांना थेट ओबीसी कोट्यातून आरक्षण मिळेल अशी ही मागणी आहे आणि अगदी हेच ओबीसी नेत्यांना नकोय. अर्थात मराठा समाजाची संख्या पाहता जर त्यांचा समावेश ओबीसीत झाला तर तिथं मोठी स्पर्धा निर्माण होईलच. त्यामुळेच काल मुंबईत ओबीसी नेत्यांनी अशा निर्णयाआधीच आपला विरोध दर्शवला, तर आज नागपुरात ओबीसी महासंघानं त्याचा विरोध केलाय. मराठ्यांना कुणब्यांचे प्रमाणपत्र द्यायचे असल्यास मराठा कुटुंबाच्या वैयक्तिक दस्तावेजावर तशी नोंद हवी. हैदराबादेत जाऊन निजामशाहीचे सामूहिक दस्तावेज तपासून मराठ्यांना कुणब्यांचे प्रमाणपत्र देता येणार नाही. तसं झाल्यास कुणबी समाज आणि ओबीसी समाज राज्यात मराठ्यांपेक्षाही मोठं आंदोलन उभारल्याशिवाय राहणार नाही असा इशारा राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे अध्यक्ष बबनराव तायवाडे यांनी दिलाय. त्यामुळे मराठा आरक्षणावरून सुरू झालेल्या संघर्षात आता ओबीसींच्या इशाऱ्याची भर पडली आहे. ओबीसी महासंघाचे बबनराव तायवाडे आपल्या सोबत असणार आहेतच. त्यांच्याशी आपण चर्चाही करणार आहोत, पण त्याआधी आपण मंत्रालयात जाऊ, कारण तिथल्या बैठकीकडे महाराष्ट्राचं आज लक्ष लागलेलं होतं. आज दुपारी 12 वाजता मंत्रिमंडळाची बैठक सुरू झाली. जवळपास 2.5 तास ही बैठक चालली. मात्र या बैठकीत मराठा आरक्षणावर कोणताही निर्णय झाला नाही. त्याच बैठकीनंतर तातडीनं मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि मंत्र्यांची एक दुसरी बैठक झाली आणि त्यात महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. त्यातला सर्वात मोठा निर्णय म्हणजे मराठवाड्यातील मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देण्यासंदर्भातला अहवाल 8 दिवसाच्या आत देण्याच्या सूचना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिल्या आहेत आणि त्याचा GRही 2 GR आज रात्रीच काढण्याचा सुद्धा त्यांनी निर्णय घेतलाय. पाहूया. निवृत्ती न्यायाधीश संदीप शिंदे आणि इतर आपले अधिकारी अशी 5 लोकांची समिती गठीत केलेली आहे आणि एकंदरीत
ज्या काही नोंदी पूर्वीच्या महसुली, शैक्षणिक, इतर नोंदी ज्या निजाम कालीन आहेत याची तपासणी करणं, पडताळणी करणं आणि त्याचा एक SOP तयार करणं यासाठी ही कमिटी काम करेल. आणि या कमिटीला पूर्वी जी आपली एक समिती सचिव महसूल यांची समिती मदत करेल आणि ही निवृत्त न्यायाधीशांची समिती जी आहे 1 महिन्यामध्ये सरकारला रिपोर्ट देखील करेल, अहवाल सादर करेल. इकडे मुख्यमंत्र्यांनी 8 दिवसात अहवाल सादर करण्याची घोषणा केली आहे. पण हा अहवाल तयार करण्याबरोबरच महाराष्ट्र सरकारसमोर कोणती आव्हानं असू शकतात तेही पाहूयात. त्यासाठी जाऊया आपल्या मीडिया सेंटरला. महाराष्ट्र सरकार समोरचे आजचं पहिलं आवाहन मनोज जरांगेच्या उपोषणावर तोडगा काढणे. ओबीसींचा विरोध तीव्र झाला तर त्यावर पर्याय शोधणे. आरक्षण 50% गेलं तर त्यावरही कायदेशीर पर्याय शोधणे. अध्यादेशाद्वारे आरक्षण देण्यावर विचार करणे. अध्यादेशाद्वारे दिलेलं आरक्षण कोर्टासमोर टिकवणे. कोर्टासमोर आधी प्रलंबित आरक्षणाचा तिढा सोडवणे. मागास आयोगाकडून कोर्टासमोर टिकेल असा अहवाल तयार करणे. आरक्षणासाठी सर्वात महत्त्वाचा एम्पिरिकल डेटा तयार करणे. ओबीसी महासंघानं मोठ्या आंदोलनाचा इशारा दिला तर तिकडे अखिल भारतीय मराठा महासंघानंही ओबीसी नेत्यांना इशारा दिला. जर ओबीसी नेत्यांनी मराठा आरक्षणाच्या विरोधात बेताल वक्तव्य केली तर त्यांच्या अलिशान गाड्यांच्या काचा राहणार नाहीत असा इशारा अखिल भारतीय मराठा महासंघाने दिलाय. मराठा समाजाच्या आरक्षणावर कुणाची हरकत असण्याचं कारण काय असाही सवाल मराठा महासंघानं उपस्थित केलाय. तर तिकडे सोलापुरात मराठा क्रांती मोर्चाच्या सदस्यांनी आक्रमक आंदोलनं केली. सोलापूर पुणे महामार्गावर टायर जाळून रास्ता रोको केला. त्यामुळे महामार्गावरची वाहतूक विस्कळीत झाली. इतकंच नाही तर मराठवाड्यातील काही ठिकाणी आजही कडकडीत बंद पाळण्यात आला. नांदेडमधील वजीरगावमध्ये एका तरुणानं उपोषण सुरू केलंय आणि परभणीतील जिंतूर तालुक्यातही अंत्ययात्रा काढत सरकारचा निषेध केला. एकीकडे मराठा आंदोलनाची आक्रमक दृश्य समोर येत असतानाच हिंगोलीतून मात्र वेगळीच दृश्य समोर आली. हिंगोलीमध्ये महसूल विभागाच्या वतीनं कुणबी जातीचा उल्लेख असलेल्या दस्तावेजांची तपासणी सुरू झाली. मनोज जरांगेंनी त्याचाच आधारावर आरक्षणाची मागणी केली आहे. तोच तपास शासनही घेणार आहे. आम्ही तुम्हाला दाखवत आहोत. ती आहेत जवळजवळ 100 वर्ष जुनी दस्तावेज. आज परत एकदा राज्याच्या कायदा आणि सुव्यवस्था राखण्यास यांची काय मदत होते ते बघावे लागेल. त्यामुळे महाराष्ट्र सरकार अशा अनेक आव्हानांना कसं सामोरं जाईल हे लवकरच कळेल. पण अजून एक व्यक्ती आज अत्यंत आक्रमक झाली. जालन्यात सुरू झालेल्या आंदोलनावरून वंचित आघाडीचे प्रकाश आंबेडकर यांनी महाविकास आघाडीवर सडकून टीका केली. मराठा समाजातील प्रस्थापित नेत्यांनी गरीब मराठा समाजाची फसवणूक केली आहे असा थेट आरोपच आंबेडकरांनी केला. गरीब मराठा अजूनही श्रीमंत मराठ्यालाच मतदान करतो हा माझा अनुभव आहे. त्यामुळे या अँगलनं देखील मराठा आरक्षणाच्या मुद्द्याकडे पाहावं लागेल असंही प्रकाश आंबेडकर म्हणाले. खरं तर कालच प्रकाश आंबेडकरांनी जालन्यात उपोषण स्थळी जाऊन मनोज जरांगेंची भेट घेतली. महत्वाचं म्हणजे इंडिया आघाडीत जाऊ पाहणाऱ्या प्रकाश आंबेडकरांनी मात्र आज मवियाच्या नेत्यांनाही धारेवर धरलं. मराठा समाजाच्या पुढाऱ्यांनी ते सगळं आंदोलन स्वतःच्या हातामध्ये घेतलेलं आहे. मग एकनाथ शिंदे असतील, शरद पवार असतील, अजित पवार असतील, राजेश टोपे असेल, त्याच्यानंतर 2 महाराज आहेत, अशोक चव्हाण आहेत, असे अनेक नेते आहेत की ज्यांनी
हे आंदोलन मराठा समाजाचं आंदोलन आहे, आम्ही मराठा समाजाचे नेते आहोत. आता आम्ही असणारा याच मराठा नेत्यांकडे असणारा पाहतोय की ते आता तोडगा काय आणतात आहेत. त्यांनी तोडगा तो आणला पाहिजे असं मी त्या ठिकाणी मानतोय. मागच्या वेळेससुद्धा ही मागणी आली होती आणि सकल मराठा समाजाचा मोर्चा जो होता त्या सकल मराठा मोर्चाने म्हटलं की आमचं ताट वेगळं असलं पाहिजे. आम्ही दुसऱ्याच्या ताटातलं खाणार नाही किंवा दुसऱ्याचं ताट आम्हाला नको आहे. ही क्लिअर कट मागणी त्यांनी केल्यानंतर काँग्रेसचे असणारे अध्यक्ष जे आहेत, काँग्रेसचे प्रवक्ते जे आहेत तिथे किंवा इतर असणारे राहिलेले आहेत असं म्हणा, त्यांनी एक सुरुवात केली की ओबीसी म्हणून त्यांना आरक्षण द्या. त्यावेळेसही आपल्याला माहिती आहे कोविडच्या अगोदर जसं सकल मराठा समाजाचा मोर्चा निघाला मागणीसाठी, तसं ओबीसींचाही निघाला की आमच्या कोट्यामधनं ह्यांना द्यायचं नाही आणि आमच्या कोट्यामध्ये ह्यांना टाकायचंही नाही. त्याच्यामुळे कुठेतरी या निमित्ताने मनोज झरंडे पाटील यांच्या निमित्ताने वितुष्टवाद निर्माण करायचा का, हाही खेळ चालला आहे का, हेही पाहिलं पाहिजे असं मी त्या ठिकाणी मानतो. एकीकडे आंबेडकरांनी महाविकास आघाडीच्या आपल्या काही मित्र मानल्या जाणाऱ्यांना सुद्धा निशाण्यावर घेतलं, तर तिथेच आदित्य ठाकरेंनी थेट शिंदे फडणवीसांना जबाबदार धरत त्यांचा राजीनामा मागितला. तोही नुसता तोंडी नाही तर थेट राज्यपालांकडे जात निवेदन देत ही मागणी केली. त्यांच्याबरोबर ठाकरे गटाच्या नेत्यांनीही आज राजभवन गाठलं. फडणवीस आणि ठाकरे हे एकमेकांचे महाराष्ट्रातील सर्वात मोठे राजकीय शत्रू किंवा प्रतिस्पर्धी बनले आहेत. गृह खात्याच्या आदेशाशिवाय लाठी हल्ला होत नाही आणि जालन्यात आदेशाशिवाय लाठी हल्ला झाला असेल तर आदेश देणारा कोण हे शोधण्याचं आवाहनही आदित्य ठाकरेंनी या निमित्तानं केलं. पाहूयात. आपल्या राज्यामध्ये एक मुख्यमंत्री घटनाबाह्य, गद्दार आणि 2 उपमुख्यमंत्री, ह्या तिघांमध्ये खरे जनरल डायर कोण आहेत ज्यांनी हे आदेश दिले हे लोकांसमोर येणं गरजेचं आहे. पुन्हा एकदा मी सांगतो की आज आम्ही शिष्टमंडळ घेऊन राज्यपाल महोदयांना भेटलो, त्यांच्याकडून पुढे कारवाई होईल ही अपेक्षा आहे. पण हे सगळं होत असताना घटनाबाह्य मुख्यमंत्र्यांनी जर थोडी लाज उरली असेल तर राजीनामा द्यावा, कारण असं सरकार चालत नाही आणि हे आम्हाला माहितीच नव्हतं, हे आम्ही केलंच नाही असे जे सांगतायत त्यांनी सरकार कसं चालतं ह्याची थोडं शिक्षण घ्यावं. रोज रोज मराठा आरक्षणाच्या येणाऱ्या बातम्या वाचून पाहून तुम्हाला वाटत असेल की आरक्षणाची व्यवस्था आपल्याला बऱ्यापैकी समजली आहे, पण तुमच्यापैकी अनेकांना आम्ही जे आता सांगणार आहोत ते ऐकून मात्र आश्चर्य वाटेल. महाराष्ट्रात एक असं शहर आहे जिथं नुसते मराठाच नाही तर ब्राह्मणही ओबीसी आरक्षणाचा लाभ घेत आहेत. ओबीसी म्हणून लाभ घेणाऱ्यांमध्ये इतरही अनेक जातींचा समावेश आहे. त्या शहराचं नाव आहे तुळजापूर. तुळजापुरातील मराठा आणि ब्राह्मण समाजाला 2 दशकांपासून ओबीसी आरक्षणाचा लाभ मिळतोय. ब्राह्मण समाजानं या प्रकरणी आधी याचिका दाखल केली होती आणि ती 2003 मध्ये मान्य झाली. खरं तर तेव्हापासून तुळजापुरातील मराठा आणि ब्राह्मण समाजातील बहुतांश जण ओबीसी आरक्षणास पात्र झाले. कुलस्वामिनी तुळजा भवानी देवीचे पुजारी असलेले कदम, भोसले, साळुंके, गंगणे, भांजी, शिंदे, इंगळे आडनावाचे मराठे असो की कवठाळे, प्रयाग, पाठक, शामराज, ददेभट, भट्टू, कोंडो, पटवारी आडनावाचे ब्राह्मण असो, हे सर्वजण मागील 20 वर्षांपासून ओबीसी आरक्षणाचा लाभ घेत आहेत. काय आहे तुळजापूरच्या आरक्षणाचा पॅटर्न त्यांच्याकडूनच समजून घेऊ. ज्यावेळी तुळजापूरचा जुना इतिहास आपण पाहतो त्यावेळी भूप म्हणजे राजे आणि भुत्य म्हणजे सेवक. तर तुळजाभवानी मंदिरची 284 ची एक यादी आहे. या यादीमध्ये 284 आडनावांची 284 आडनावांची यादी आहे जी तुळजाभवानी मंदिरची निजामानं
मान्यता दिलेली ती यादी आहे. आणि ती यादी कोर्टानं सुद्धा, म्हणजे पूर्वीच्या निजामाच्या कोर्टानंही आणि आताचे जे मुंबईचे जे औरंगाबाद खंडपीठ आहे त्यांनी सुद्धा त्या निकालामध्ये त्या 284 यादीचा आधार घेऊन निकाल दिलेले आहेत. तर याच्यामध्ये या यादीमध्ये जे मराठा आणि ब्राह्मण जे लोक आहेत या लोकांना भोपे याचं सर्टिफिकेट शासनाने दिलेलं आहे. आणि OBC NT4 मध्ये आमचा समावेश केलेला असून शासनाच्या ज्या काही सवलती वगैरे त्या नियमाप्रमाणे आहेत त्या आम्हाला मिळतात. तुळजापुरातील याच पॅटर्नला निजामकालीन आरक्षण पद्धतीचाच आधार होता. पुढे कोर्टासमोरही दस्तावेजांच्या आधारे हे आरक्षण टिकलं. आताही जर मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र द्यायचं असेल तर अशाच दस्तावेजाचा अभ्यास करावा लागणार. त्याच्या तपासणीनंतरच हे शक्य होईल. पण आता वेळ झालीये तुम्ही पाठवलेल्या प्रतिक्रियांपैकी काही निवडक प्रतिक्रिया पाहण्याची. त्यासाठी जाऊया आपल्या मीडिया सेंटरला. आजचा आपला प्रश्न होता, जरांगेंचा अल्टिमेटम आणि सरसकट कुणबी प्रमाणपत्राला OBC महासंघाच्या विरोधानं सरकार कात्रीत सापडलंय का? विनोद बोनापार्ट यांचा ट्विटरवर प्रतिक्रिया आहे. आरक्षण खूपच गुंतागुंतीचं करून टाकलंय. सगळेच राजकीय पक्ष आणि नेते जबाबदार आहेत. ट्विटरवरूनच तुषार पाटील, असा पेटत नाही तर तसा पेटवायचा, पण कसंही करून महाराष्ट्र पेटवायचा, हे सगळं राजकारण सुरू आहे. युट्यूबवरून श्रीपत पाटील, कात्रीतच नव्हे तर अडकित्त्यातील सुपारीसारखे इकडे आड तिकडे विहीर अशीच गत झालीये सरकारची. रमेश श्रीगोड, युट्यूबवरून ही आरक्षणाची आग सगळ्यांना जाळून टाकणार हे नक्की. रिझर्वेशन पूर्ण संपवणे आणि शिक्षणासाठी 100% आर्थिक मदत देणे हाच एक उपाय आहे. फेसबुकवरून प्रफुल्ल थोरात, जर 32% लोकसंख्येला सरसकट OBC प्रमाणपत्र दिले तर 27% OBC राखीव जागांचे कट ऑफ जनरल कॅटेगरीपेक्षा जास्त लागेल. फेसबुकवरून राईसा तांबोळी, सरकारची अवस्था खूप बिकट आहे. शैलेश शेट्टे, OBC समाज विरोध करेल, ते पण रस्त्यावर उतरतील. एकच उपाय आहे, केंद्र सरकारनं कायदा करावा, 50% मर्यादा वाढवावी, तरच शक्य आहे. इंस्टाग्रामवरून दिनेश काळे, जरांगेंनी मागणी अशी केली की मराठा OBC मतभेद दोन्ही समाजांच्या लोकांमध्ये वाद उद्भवू शकतो. दोन्ही आरक्षणाच्या मुद्द्यावर सरकार कात्रीत सापडलंय की नाही यावरच्या प्रतिक्रिया पाहिल्यानंतर आता आपण जाणार आहोत गेस्ट सेंटरला, जिथे आपल्या सोबत आहे राष्ट्रीय OBC महासंघाचे अध्यक्ष बबनराव तायवाडे. मराठ्यांना OBCतून आरक्षण दिलं तर मराठा समाजापेक्षाही मोठं आंदोलन उभे करण्याचा इशारा बबनराव तायवाडे यांनीच दिला आणि सरकार समोरचा पेच आणखीन वाढला. तायवाडे सर, आपलं स्वागत आहे झिरो आवरमध्ये. आज आता आपण ऐकलं आहे सातत्यानं वेगवेगळ्या घडामोडी दिवसभर होत राहिल्या आणि सरकारनं तत्वता कुठंतरी मान्यता दिलेली आहे कुणबी प्रमाणपत्र देण्याची. मराठवाड्यातील लोकांना देणार की नाही हे अजून जरी स्पष्ट नसेल तरी मराठवाड्यात आधी ज्यांच्याकडे कुणबी या नोंदी होत्या निजामकालीन त्यांना ते देणार आहे. त्यामुळे आता OBC महासंघाची पहिली प्रतिक्रिया आता काय आहे या घोषणेनंतर? असं आहे मॅडम, सरिता मॅडम, की याच्यात सरकारने नवीन ऐकू येतंय आता सरकारने याच्यामध्ये नवीन काहीच दिलेलं नाही आहे. मी आज सकाळपासून सर्व मीडियाला सांगतो आहे की ज्या कुटुंबाकडे वडील, आजोबा, पणजोबा 3 पिढ्यांचा महसूल रेकॉर्ड किंवा शैक्षणिक रेकॉर्ड या 2 रेकॉर्डपैकी कुठल्याही रेकॉर्डवर कुणबी जातीचा उल्लेख असेल तर त्या कुटुंबाला किंवा त्या कुटुंबातील सदस्याला OBCचं म्हणजे पर्यायानेच कुणबी समाजाचं म्हणजे पर्यायाने OBCचं प्रमाणपत्र देण्याची तरतूद आज सुद्धा अस्तित्वात आहे.
ज्यांच्याकडे अशा प्रकारचे प्रमाणपत्र असेल त्यांनी सादर करावे आणि त्यांना जर कुणब्यांचं पर्यायाने ओबीसीचं प्रमाणपत्र दिलं तर राष्ट्रीय ओबीसी महासंघाचा विरोध असण्याचं कुठेही काही कारण नाही, कारण तो प्रचलित नियम आहे. पण दुसरा जो मुद्दा इथे सांगितला जात होता की सरसकट त्यांना कुणबी समाजाचं प्रमाणपत्र द्या, त्याला आमचा विरोध होता. आणि ते कुणबी समाजाचं प्रमाणपत्र घेऊन ओबीसीमध्ये येणार आणि ओबीसीचे 52% ओबीसीला जे आज 27% आरक्षण मिळतं ते 85% ओबीसीला 27% आरक्षण होणार. आणि म्हणून ओबीसीच्या 27% आरक्षणाला धक्का लागता कामा नये ही आमची भूमिका कालही होती आणि आजही आहे. पण ज्यांच्याकडे 3 वंशावळीमध्ये 3 पिढ्यामध्ये कुठंतरी ज्या ओबीसी समाजामध्ये नुसतं कुणबी नाही, ओबीसी समाजामध्ये ज्या 400 जाती येतात त्या 400 जातीपैकी कुठल्याही जातीचा उल्लेख असेल आणि त्या माणसाला त्या जातीचं म्हणजेच पर्यायाने ओबीसीचं प्रमाणपत्र सरकार देत असेल तर त्याला ओबीसी महासंघाचा विरोध असण्याचं काही कारण नाही. पण तो आता प्रचलित जे नियम आहे. आपण ऐकलेलं आहे ते सरकारने असं दिसतं आहे की सरकार जे आहे ते दस्तावेज तपासणारे निजामकालीन, त्यात लोकांच्या परिवाराकडे असलेले वैयक्तिक दस्तावेज तपासणार असं नाहीये, कारण अशा पद्धतीचा अहवाल 8 दिवसात देऊ शकणार नाही. त्यामुळे आता तुमची काय भूमिका आहे? की कुठल्याही कुटुंबाकडे वैयक्तिक दस्तऐवज असल्याशिवाय कुठलाही रेव्हेन्यू अधिकारी प्रमाणपत्र देऊ शकत नाही. आणि त्याच्यामध्ये पण त्याचा वंशावळ शब्द वापरलेला आहे. वंशावळीमध्ये जर कुणबी जातीचा उल्लेख असेल तर त्या लोकांना प्रमाणपत्र देण्यात येईल असाच शब्दप्रयोग वापरलेला आहे. वंशावळी वैयक्तिक असते, सामूहिक नसते. आणि वैयक्तिक वंशावळ असल्यामुळे त्यांना तसे पुरावे द्यावे लागेल. तसा पुरावा त्यांच्याकडे असेल, त्यांना कुणब्याचं म्हणजेच पर्यायाने ओबीसीचं प्रमाणपत्र दिलं तर आमची कुठल्याही प्रकारची हरकत नाही. पण ज्यांच्या वंशावळीमध्ये कुणबीचा कुठेतरी उल्लेख नाही आहे तर त्यांना कशाच्या आधारावर देणार? आणि म्हणून मी सकाळपासून म्हणतो की हे इंडिव्हिज्युअल वैयक्तिक निर्णय होऊ शकतो, सामूहिक निर्णय होऊ शकत नाही. आता सामूहिक तुम्हाला निर्णय झाला तर मुख्यमंत्र्यांच्या भविष्यामध्ये बोलण्यावरून काय बोध झाला? ते सामूहिक दस्तावेज तपासून हे हो, वैयक्तिक दस्तऐवज तपासून ज्यांच्या वंशावळीमध्ये 3 पिढ्यांच्या वंशावळीमध्ये कुठेतरी कुणबी समाजाचा उल्लेख असेल त्यांनाच प्रमाणपत्र दिल्या जाईल असाच निर्णय त्यांनी घेतलेला आहे. त्यामुळे आता सगळाच वाद निवळलेला आहे असं आपण म्हणू शकतो का? ओबीसी महासंघाचं सुद्धा कुठलाही आता विरोध नाही सरकारच्या या निर्णयाला आणि जरांगेंच्या मागणी नाही मॅडम, सरिता मॅडम बघा, त्यांनी 3 मुद्दे आज सांगितलेले आहेत. पहिला मुद्दा की ज्यांच्या वंशावळीमध्ये कुणबी समाजाचा उल्लेख आहे त्यांना कुणबी समाजाचे म्हणजेच पर्यायाने ओबीसीचे प्रमाणपत्र देण्यात येईल याचा आमचा विरोध नाही आहे. पण दुसरं जे म्हटलेलं आहे का उर्वरित मराठ्यांचा इतिहास अभ्यास करण्याकरता न्यायमूर्ती शिंदे साहेबांच्या अध्यक्षतेखाली एक समिती बसवली आणि ती समिती 1 महिन्याच्या आत निर्णय देणार. आता इथे प्रश्न असा असतो की ते कुठला अभ्यास करणार आणि सरसकट कसे काय देणार हा दुसरा प्रश्न निर्माण होतो. मी नेहमी आधी म्हणत आलो, आजही म्हणतो की जिथे कुठे पुरावे मिळणार नाही, ज्यांच्या कुटुंबाकडे पुरावे नाही, अशा प्रकारच्या कुठल्याही मराठा व्यक्तीला किंवा मराठा समाजाला ओबीसीतून प्रमाणपत्र देता येणार नाही. तसा निर्णय सरकार घेऊ शकत नाही, कोणती सरकार घेऊ शकत नाही. कारण याच्याकरता कुठल्या, जसं मगाशी तुम्ही सुरुवातीला सांगितलं की पंढरपूरचे काही मराठा की आणि ब्राह्मण ओबीसी याच्यामध्ये आहे, त्याचं असं आहे की कुठल्या जातीला किंवा कुठल्या समाजाला ओबीसी मध्ये घ्यायचं याची एक नियमावली ठरलेली आहे. राज्य मागासवर्गीय आयोग त्याचा अभ्यास करते की ही जात किंवा हा समाज शैक्षणिक, सामाजिक आणि आर्थिक दृष्ट्या मागासलेला आहे का. त्यांचं मागासलेपण सिद्ध झालं असेल आणि त्यांनी तशा प्रकारची शिफारस केली असेल तर राज्य सरकार त्या जातीचा किंवा त्या समाजाचा ओबीसी मध्ये समावेश करू शकतो. नक्कीच तायवाडे सर, मला हे नक्कीच आपलं जे म्हणणं आहे ते मान्य आहे. मात्र आता आम्हाला हे समजण्याची इच्छा आहे, अगदी शॉर्टमध्ये आपल्याकडे वेळ खूप कमी आहे, हे समजण्याची इच्छा आहे की ओबीसी महासंघ आज काय, कारण आज तुम्ही तीव्र आंदोलनाचा इशारा दिला होता, आता पुढचं पाऊल तुमचं काय आहे? वेट अँड वॉच आहे की आंदोलन? आम्ही त्याच्यावर अजूनही ठाम आहे. या सकाळपासून बोलतोय की ज्यांच्या वंशावळीमध्ये कुठेतरी उल्लेख आहे त्यांना प्रमाणपत्र दिला आमचा विरोध नाही. पण ज्यांच्याकडे कुठलाही पुरावा नाही, पुरावा नसताना जर मराठा समाजाला
ओबीसीमध्ये द्या असा निर्णय सरकार घेत असेल तर हा महाराष्ट्र संपूर्ण ओबीसी समाज महाराष्ट्र पेटवून उठेल आणि फार मोठं आंदोलन या महाराष्ट्रामध्ये ओबीसी समाजाचं होईल. कारण ज्यांच्याकडे पुरावे नाही त्यांना तुम्ही देऊ शकत नाही, आमचा आक्षेप हाच आहे. आणि ओबीसीतून आरक्षण नाही म्हणून मी सकाळपासून सरिताचा एकच सांगतोय, महाराष्ट्र आपल्या माध्यमातून सुद्धा सांगतो की खरंच महाराष्ट्र शासनाला मराठा समाजाचा प्रश्न सोडवायचा असेल तर महाराष्ट्र शासनाने केंद्र शासनाला विनंती करावी की ज्या पद्धतीने EWSला एका दिवसामध्ये 10% आरक्षण दिलं आणि त्याचा अध्यादेश काढला, त्याच धर्तीवर मराठा समाजाकरता एक स्वतंत्र अध्यादेश काढावा आणि सर्व मराठा समाजाचं भलं करावं. किंवा सर्वोच्च न्यायालयाने जी 50% मर्यादा घातलेली आहे तशी EWSचं 10% आरक्षण दिल्यामुळे ती 50% मर्यादा संपलेली आहे. तर ही 50% मर्यादा यापुढे राहणार नाही. अशा प्रकारचं येणाऱ्या लोकसभा आणि राज्यसभेमध्ये नक्कीच तायवाडे सर, आपल्याला जे म्हणायचंय ते नक्कीच आम्हाला कळलं. मात्र आपण जे म्हणत आहात त्यानंतर सुद्धा अनेक प्रश्न पुढे निर्माण होतील आणि त्यामुळे चर्चेला यात बराच वाव आहे. मात्र आत्ता आपल्याकडे वेळेची मर्यादा आहे. आपण आपली मतं आमच्याशी जॉईन झालात, व्यक्त केलीत, त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. एकीकडे मराठा समाजाचा रोष कमी करण्यासाठी म्हणून सरकारनं मंत्रिमंडळाची पुढची बैठकच छत्रपती संभाजीनगरमध्ये घेण्याचा निर्णय केला. त्याला 2 कारणं. पहिलं कारण मराठा आरक्षणाचा तापलेला मुद्दा आणि दुसरं कारण 17 सप्टेंबरला मराठवाडा मुक्ती संग्राम दिन. 17 सप्टेंबर 1948ला निजामाच्या राजवटीतून मराठवाड्याला स्वातंत्र्य मिळालं होतं आणि त्या दिवशी मराठवाडा भारतात सामील झाला होता. त्याच दिनाचं औचित्य साधत महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळाची 16 सप्टेंबरला होणारी बैठक मराठवाड्यात घेण्याचा निर्णय झाला असू शकतो. तुर्तास वेळ झालीये पोल सेंटरला जाण्याची, जिथं आपण पाहणार आहोत आजच्या प्रश्नाला कौल महाराष्ट्राचा. आपला आजचा प्रश्न होता, जरांगेंचा अल्टिमेटम आणि सरसकट कुणबी प्रमाणपत्राला ओबीसी महासंघाच्या विरोधानं सरकार कात्रीत सापडलंय का? युट्यूबवर एकूण 24,000 मतं. 90% लोकांना वाटतंय सरकार कात्रीत सापडलंय, फक्त 10%ना वाटतं नाही. ट्विटरवर बघूया, एकूण 1,000 मतं. इथे 90% लोकांचं मत आहे होय आणि 10% लोकांचं मत आहे नाही. कौल आपण बघितलाच, पण सरकार समोरचा सर्वात मोठा प्रश्न आहे राज्यातील कायदा आणि सुव्यवस्थेचा. तसेच मनोज जरांगे यांची तब्येत हा पण चिंतेचा विषय आहे. आजचा मनोज जरांगेंचा उपोषणाचा 9वा दिवस आहे. ते आपला निर्णय 11 वाजता उद्या सकाळी घेणार आहे. आणि एकीकडे उपोषण जरी सुरू असले तरी सलाईन सुरू झाल्यामुळे सरकार पक्षानं थोडा निश्वास सोडला असेल, पण तोही थोडाच. कारण ABP माझाला जरांगेच्या डॉक्टरनं दिलेल्या मुलाखतीत त्यांच्या किडनीत असंतुलन असल्याचे नोंदवले आहे. लिव्हरचीही तपासणी सुरू आहे. असे असेल तर नुसत्या सलाईनच चालणार नाही. आम्हाला खात्री आहे की सरकारचं याच्याकडे अत्यंत गांभीर्यानं लक्ष असेलच, पण तरीही आमचे मनोज जरांगेंना आणि सरकारलाही आवाहन आहे, काळजी घ्या. मराठवाड्यात ठिकठिकाणी उपोषणे सुरू झाली आहेत. कुठे 3 दिवस तर कुठं 5 दिवस झाले आहेत. आजचे उपोषण ही उद्याची धग होऊ नये याची काळजी सुद्धा सरकारला घेणे गरजेचे आहे. कारण मुद्दा हा अत्यंत संवेदनशील आहे. संख्येने मोठे असणारे 2 समाज मराठा आणि ओबीसी हे एकमेकांसमोर उभे ठाकू नये आणि राज्यातील इतर जाती आणि समाज जे संख्येनं तुलनेत कमी असले तरी त्यांची मने कलुषित होऊ नये, हेच सर्वात मोठे आवाहन आहे. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.